माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर जोपर्यंत आपले जुने कर्ज नील होत नाही तोपर्यंत नवीन कर्ज भेटणार नाही. तर काय आहे हा निर्णय, तर चला मग बघू. शासन स्तरावर पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज थकीत आहे त्यांना कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन पीक कर्ज मिळणार नाही. बँकेचे म्हणणे आहे की जुने थकीत कर्ज माफ झाल्याची नोंद किंवा खाते नियमित झाल्याशिवाय नवीन कर्ज मंजूर करता येणार नाही. उपनिबंधक कार्यालयाकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन यादी तपासली जात आहे. या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगामासाठी नवीन कर्ज मिळेल की नाही याबाबत चिंतित आहेत. कर्जमाफी योजनेबाबत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 21 मार्च 2025 दरम्यान घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज समाविष्ट. पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही समावेश होणार. कोणाला लाभ होणार? 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज. अशा कर्ज खात्यामध्ये मूळ रक्कम व्याज मिळून 50,000 रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. निष्कर्ष: थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन कर्ज मिळणार नाही. पडताळणी आणि कर्जमाफीची नोंदी पूर्ण होईपर्यंत झाल्यानंतरच नवीन पीक कर्ज मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांची आधार पडताळणी व इतर आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती छोटीशी तुमच्यासाठी. धन्यवाद.